आळी माय बाप पुढे लेकराची आळी माय बापा पुढे लेकराची आळी माय बाप पुढे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लळे आणि कहे पाळी कोणाला आणि कहे पाळी कोण लळे आणि कहे पाळी कोणाला सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका जवळे असता अभेरुका जवळी असता अभेरुका जवळी असता अभेरुका सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता माणिकांची सत्ता चाले आम्हावरी अनेकांची सत्ता चाले आम्हावरी माणिकांची सत्ता चाले आम्हावरी अनेकांची सत्ता चाले आम्हावरी तुमची ते थोरी काय मग तुमची थोरी काय तुमची ते थोरी काय मग तुमची थोरी काय मग सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका जवळी असता अभेरुका जवळी असता अभेरुका जवळी असता अभेरुका सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता सांभाळाली माझी विषमे अनंता तुका म्हणे आलो दुरोनी जवळी तुका म्हणे आलो देवणी जवळे तुका म्हणे आलो दुरोनी जवळे तुका म्हणे आलो दुरोणी जवळे काळा काळी करू नये टाळा टाळी करू नये आता काळा काळी करू नये आता टाळा टाळी करू नये सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाजी माझी विषमे अनंता सांभाळाली माझी
विषमे अनंता सांभाळावी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका जवळी असता अभेरुका जवळी असता अवेरुका जवळी असता अभेरुका सांभाळावी माझी विषमे अनंता सांभाळावी माझी विषमे अनंता सांभाळावी माझी विषमे अनंता सांभाळावी माझी विषमे अनंता हरी जय जय हो कृपा करा टाळी वाजवा भजन करा रखुमा माय बापा पुढे लेकराच्या माय बापा पुढे लेकराची आळी 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 ना आणि कहे पाळी कोण लळे सांभाळाची माझी विषमे अनंता सांभाळाची माझी विषमे अनंता अनंता आणि कहे पाळी कोण लळे आणि कहे पाळी कोण लळे सांभाळाजे माझे विषमे अनंता अनंता सांभाळाजे माझे विषमे अनंता माय बापा पुढे लेकराची माय बापा पुढे लेकराची माय बापा पुढे लेकराची आळी माय बापा पुढे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लळे आणि कहे पाळी
कोण लळे सांभाळाची माझी विषमे अनंता सांभाळ माझी विषमे अनंता आणि कहे पाली कोण लळे आणि कहे पाळी कोण लळे राम सांभाळाजे माझे विषमे अनंता अनंता सांभाळाजे माझे विषमे अनंता जवळिया सता आभेरुका जवळ आसता हासता जवळी जवळी आसता अभेरुका सांभाळाची माझी विषमे अनंता अनंता सांभाळाची माझी विषमे अनंता अनंता जवळी आसता अभेरुका अभेरुका जवळिया सता अभेरुका जवळिया सता अभेरुका अभेरुका जवळिया सता अभेरुका अभेरुका जवळिया सता अभेरुका जवळिया सता अभेरुका सांभाळाजे माझे विषमे अनंता सांभाळावे माझे विषमे अनंता विठ्ठल 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 कृपा करा टाळी वाजवा सगळेजण बोला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की
भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज गुरु जोग महाराज की जय। माय बापा पुढे एको पूर्ण बंद करा. माय बापा पुढे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लळे. सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका. आणि कांची सत्ता चाले आम्हावरी. आणि कांची सत्ता चाले आम्हावरी. तुमची ते थोरी काय मग. सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका. तुका म्हणे आलो दुरोनी जवळी. आता टाळाटाळी करू नये. सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका. विठ्ठल विठ्ठल यदक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम्. नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो सुभावभजन भाजना भवे भकुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया. दुसरे चरणा संताजिया. दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. विठ्ठल 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 विठ्ठल. माया बापा पुढे लेकराची आळी आणि कहे पाळी कोण लळे. सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका. आनंदकंद परमात्मा श्री पंढरीनाथांची आपणा सर्वांवर असलेली जी अतीव दिव्य कृपा, या कृपेच्या प्रभावानं प्राप्त झालेला जो मनुष्य देह आहे, या मनुष्य देहाचं अंतिम साध्य जे आहे ते कळवून घेतलं पाहिजे. अंतिम साध्य जे आहे ते प्राप्त करून घेण्याचा मार्ग ज्यांना कळतो त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. आणि ते स्थान, ते इष्ट, ते साध्य प्राप्त करवून घेण्याकरता आपण जे करायचं आहे त्याची तयारी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अत्यावश्यक आहे. आज वस्तुतः या स्थानावर सद्गुरु परमपूज्य मुकुंद काकाजी जाटदेवळेकर यांची सेवा आहे. खरं तर त्यांच्या उपस्थितीच्या करता म्हणून आपण सगळेच जण डोळे लावून बसलेला आहेत हे मला आल्यावर निश्चित कळलं. कारण तुमचे डोळे मला सांगत होते की आम्ही काय इच्छा केली आणि कोण येऊन उभं राहिले.
सहज गोष्ट आहे, साहजिक आहे हे वाटणं. परंतु कालच्या नांदेडकडच्या प्रवासामुळे त्यांना थोडी दगदग झाली, त्यांना त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी उपस्थित होता आलं नाही. त्यावेळी त्यांनी फोनवरूनच मला आज्ञा केली की तू तिथे जा आणि कीर्तन करून ये. त्यामुळे त्यांचा सेवक म्हणून, त्यांचा आज्ञाधारक म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. वस्तुतः मला हे मान्य आहे की तुम्हाला सगळ्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे, यात शंका नाही. पण गंमत असते की जेव्हा काहीच नाही तेव्हा ताकसुद्धा बरंच वाटत असतं. त्या दृष्टीनं विचार करा. किंवा जर त्यांनी मला पाठवलंय तर राजाचा सेवकही पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. त्यांच्या मुद्रेनं अंकित होऊन जर आलो असेल तर माझ्याकडे मी म्हणून बघू नका, त्यांचा आज्ञांकित म्हणून बघा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. एखादं चाम असतं, माऊलींनी दिलेला दृष्टांत आहे. चाम चर्म कातड असतं. आता तसे रुपये राहिले नाही, आता कागदाचे झालेत. कागद समजा प्रेस नोटांची आपल्या जवळच आहे ना नाशिकला, कागद असतो. पण इतरही कागद आहे तो त्याच्यापेक्षाही भारी असेल नोटेपेक्षा, आणि नोटेचा कागद त्या मानाने साधा असेल. पण नोटेच्या कागदाला जी 500 रुपयाची किंमत आहे ती त्यापेक्षा भारी असलेल्या दुसऱ्या कागदाला असते का? नसते. त्याप्रमाणे संतांच्या मुद्रेनं अंकित झालेला मनुष्य कितीही सामान्य असू द्या, त्यांच्या मुद्रेच्या रूपानं त्याला किंमत दिली पाहिजे. विठ्ठल हो. आणि हे का करायचं असतं याचं एक कारण आहे. मी अनेक वेळा बोलतो, संसारात सगळ्या इच्छा ज्यांच्या पूर्ण झाल्यात त्यांनी हात वर करून मला सांगा. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, एकही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आहे का कोणी असं? नाही. मग संसारात जर इच्छा पूर्ण होत नसतील तर परमार्थात सगळ्याच इच्छा पूर्ण लगेच झाल्या पाहिजेत असं काही ठेका आहे काय? कधी कधी नाही होत, वयाच्या मानानं नाही होत. अशा वेळी भगवंतानं दिलंय त्यात समाधान मानण्याची प्रवृत्ती आपल्याला जर झाली, संसारात समाधान मानावंच लागतं. तुम्ही मानो न मानो पण मानावं लागतंच. काही करा, संसारात समाधान मानावंच लागतं. पण परमार्थातल्या समाधान मानण्याच्या प्रवृत्तीचा फायदा हा असतो की आपण समाधान मानलं की देव त्याच्यापेक्षा जास्त दिल्याशिवाय राहत नाही. हा नियम आहे, हा नियम आहे. त्या दृष्टीनं आपण त्या श्रद्धेनं कृपा करून या श्रवणाला बसावं अशी सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्रपूर्वक विनंती करतो आणि या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आमचे आदरणीय श्रीरामण्णा शेवाळे यांच्या मातोश्री वैकुंठवासी ठगूबाई तुकाराम बाप्पा शेवाळे यांच्या या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव आहे, हा सोहळा आहे. हे कीर्तनाचं भगवत स्मरण आहे. लक्षात ठेवा, या जगात सगळ्यात उत्तम काय असेल, सगळ्यात खास काय असेल, सगळ्यात चांगलं काय असेल, सगळ्यात पवित्र काय असेल, सगळ्यात श्रेष्ठ काय असेल, सगळ्यात मान्य काय असेल, याचा जर विचार केला तर सगळेजण एकमुखानं म्हणतील देव सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेन, आपल्या जीवनात देवापेक्षाही कुणी श्रेष्ठ असेल तर तिला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. शास्त्रकारांनी याला दुजोरा दिला आहे. शास्त्रकार म्हणतात उपाध्यायात दशाचार्यः आचार्यात तु शतं पिता पितुः सहस्रम माता च गौरवेण अतिरिच्यते. शास्त्रकार म्हणतात की आपल्या करता चांगलं कर्म करणारा त्याला उपाध्याय म्हणतात. आपल्या घरचं जे चांगलं कर्म आहे आपल्याकडून चांगलं करवून घेणारा
त्याला उपाध्याय म्हणतात. आपल्या घरी कधी विवाह असतो, तो चांगल्या चांगल्या पद्धतीनं करवून देणारा, जे जी धार्मिक कार्य आहेत ती सगळी करवून देणारा, त्याला उपाध्याय म्हणतात. उपाध्याय श्रेष्ठ असतो का? आपलं हित जे आपल्याला कळत नाही ते करवून व्यवस्थितपणे देतो, प्रामाणिकपणे देतो, म्हणून उपाध्याय उत्तम आहे. पण त्याही पेक्षा 10 पटीनं एक व्यक्ती श्रेष्ठ आहे, तिचं नाव आचार्य. आचार्य म्हणजे काय? आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे. आपल्याकडून धार्मिक कर्म करवून घेणाऱ्यापेक्षा 10 पटीनं उत्तम आहेत, त्यांचं नाव आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, त्यांना आचार्य म्हणतात. उपाध्यायात दशाचार्य. आचार्यांपेक्षा आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे जे असतात त्यांच्यापेक्षाही 100 पटीनं आपले वडील श्रेष्ठ असतात. वडील श्रेष्ठ असतात का? मार्गदर्शन करणारे मिळतील, पण ज्या शरीरानं मार्गदर्शन ऐकायचंय ते शरीर ज्यांनी दिलं त्यांना पिता म्हणतात. आपलं अस्तित्वच त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. पण ज्यावेळी वडील आणि आई यांची तुलना केली जाते त्यावेळी वडिलांपेक्षा 1000 पटीनं आई श्रेष्ठ असते, हे शास्त्रकारांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. माझी सर्वांना एक विनंती आहे. कीर्तन तर आपल्याला वेळ जिथपर्यंत तिथपर्यंत करायचंच आहे, यात शंका नाही. पण तुम्हाला ते कीर्तन रटाळ व्हावं वाटतं का उत्साहपूर्ण व्हावं वाटतं? बोलत चला, उत्साहपूर्ण. मग उत्साहपूर्ण कीर्तन व्हावं याचा ठेका फक्त कीर्तनकारांनीच घेतलाय का श्रोत्यांकडेही काही आहे? श्रोत्यांकडेही थोडी जबाबदारी आहे ना. श्रोत्यांकडची जबाबदारी कोणती आहे? तर श्रोत्यांकडची जबाबदारी एकच आहे की विठ्ठल विठ्ठल म्हणताना थंडी वाजते म्हणून हात बांधून बसायचं. बरोबर बोललो ना मी? मग तुम्ही सांगा ना, मग काय करायचं? वाजवणार का मग? विठ्ठल विठ्ठल एक 10-12 टाळ्या वाजवल्या तर उत्साह आला, तर प्रत्येक वेळेस वाजवलं तर किती उत्साह येईल याचा विचार करा, याचा विचार करा. म्हणून कीर्तन ही फक्त वक्त्यानं ऐकायची आणि वक्त्यानं सांगायची आणि श्रोत्यानं ऐकायची गोष्ट नाही, तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हे कीर्तनाचं खरं स्वरूप आहे. आणि या स्वरूपानं जेव्हा आपण कीर्तन करतो, तुम्हाला चॅलेंजली सांगतो, सूर्योदयापर्यंत जरी तुम्ही बसले तरी तुम्हाला उठू देणार नाही, असं हे कीर्तन आहे. अशा प्रकारची साधना या जगामध्ये दुसरी कोणतीही आपल्याला उपलब्ध नाही, लक्षात ठेवा. कमीत कमी श्रमात आपल्याला नाही कळलं तरी चालेल अशा प्रकारची, पण आपल्याला अगदी पृथ्वीदानापेक्षाही उत्तम पुण्य प्राप्त करून देणारी अशा प्रकारची ही साधना आहे. म्हणून कृपा करून शेवटपर्यंत सर्वांनी एवढा नियम पाळा की भगवंताचं नामस्मरण आलं की टाळी वाजवणं सोडू नका. तुम्ही म्हणाल नुसते टाळी वाजवायला सांगितलं, आम्हाला म्हणायला कुठं सांगितलंय? पण तसं करू नका, त्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित करा. मी बोलतो याच्याकरता की अशा प्रकारचं मातृत्व हे जे सर्वोत्तम सांगितलं, वडिलांच्या पेक्षाही 1000 पटीनं उत्तम सांगितलं, हे प्रत्येकाकरताच आहे. पण त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेन, ज्या मातेनं आपल्या मुलांना आध्यात्मिक संस्कार दिले ती माता सामान्य मातांपेक्षाही उत्तम आहे. विठ्ठल शरीर देणं, अस्तित्व देणं, सगळी सक्षम असलेली इंद्रिय देणं, ताकद देणं, जगाशी कसं वागावं या प्रकारची रीत समजावून देणं, अनेक अनेक पैलू याच्यातून निघतील. बरं, पण हे कोण देतं? लक्षात ठेवा, वडील नाही देऊ शकत. पहिले 5 वर्ष मूल हे आईच्या जवळ असतं, वडिलांच्या जवळ जास्त नसतं. वडिलांच्या जवळ फक्त चांगलं केलं आणि थोडं फिरवून आणण्याकरता, बाकी सगळं मूल ते आईकडे असतं. आणि त्यावेळी त्याची जी जडणघडण होते, तिनं मागे जे संस्कार घेतले असतील त्या संस्कारानुसार ती जडणघडण होते. या सगळ्यात जर एखादी आई मदालसे सारखी असली, एखादी आई जिजाऊ सारखी असली, एखादी आई सुनीती सारखी असली, तर ती देवांनाही वंद्य ठरते. बरं, मदालसेनं आपल्या मुलाला अगदी पाळण्यात उपदेश केला की नाही? हे जाई रे जाई बाळा,
तू तीर्थे रे हिंड जाई रे जाई बाळा तू तीर्थे हिंड साधू आणि संत तेथे असती उदंड साधू आणि संत तेथे असती पाऊलंड त्या माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड त्या माझे आत्मज्ञानी तो न बोले वितंड ओ तू गुरु करी रे तुझ बुधवील प्रचंड तो गुरु करे जो तुझा बुधवील प्रचंड ओ तू गुरु करी रे तुझ बुधवील प्रचंड तो गुरु करे जो तुझा बुधवील प्रचंड हरियद मदाले सा जाई रे जाई बाळा तू तीर्थे रे हिंड साधू आणि संत तेथे असती उदंड त्या माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड तो तू गुरु करी रे तुझ बुझवील प्रचंड. किती वर्षाच्या व्यक्तीला हा उपदेश केलेला आहे हो माहिती आहे तुम्हाला? पाळण्यात किती वर्षाचं बाळ असतं? 10, 12, 15 नाही ना. 1 वर्षापर्यंत जास्तीत जास्त बाळ पाळण्यात असतं, त्याच्या पुढे नसतं. मी जर आता तुम्हाला विचारलं आत्ता जे चरण मी म्हटलो त्याचा अर्थ मला सांगा, आपल्याला येईल का हो? 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष जे आपण परमार्थात आहोत त्याला विचारलं तर त्याला याचा अर्थ येणार नाही. 1 वर्षाच्या बाळाला याचा अर्थ कळेल का? मग सांगणं बरोबर आहे का चुकीचं आहे? तरीही बरोबर आहे. याचं कारण आहे, एक वय असं असतं ज्यावेळी कळत नसतं, पण जेव्हा कळायला लागतं तेव्हा वळेल असं त्या वयात द्यावं लागतं. माझं वाक्य कळलं असलं तर बघा. एक वय असं असतं ज्यावेळी कळत नसतं, पण जेव्हा कळायला लागेल तेव्हा वळावं याकरता त्या वयातच द्यायचं असतं. त्याला म्हणतात बालपण. मुलांना कळेल याकरता सांगू नका. मुलाला कळेल त्याच्याकरता त्यांच्या समोर वागू नका. मुलाला कळत नसलं तरी सुद्धा मुलगा अनुकरण प्रिय असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांची सगळ्यात प्रमुख जबाबदारी काय असेल तर पहिल्यांदा अगदी मूल 1 वर्षाचं होऊ द्या, त्याच्या समोर अगदी नियमानं वागा. त्याच्या समोर कोणत्याही प्रकारचं विकारांचं प्रदर्शन होणार नाही अशा पद्धतीनं वागा. तुम्हाला जर मुलगा खरंच खास बनवायचा असेल तर आणि ही जबाबदारी आई वडीलच पेलू शकतात. कॉन्व्हेंटमध्ये अंगणवाडीत पोरांना ठेवलं आणि मग त्यांनी केलं हे कधी होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचे बाळावर मुलावर तो किती मोठा झाला तरी त्याच्यावरचे उपकार कधीच संपत नाहीत. त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. जाई रे जाई बाळा तू तीर्थे रिंड. बाळा तू जा बरं, तू तीर्थाला जा. घरी जास्त बसू नको. घरात बसलं तर विकारांच्या ज्या लहरी आहेत त्या तुझ्या मनावर परिणाम करणार आहेत. आणि तीर्थांना जर गेलं तर तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम. साधू आणि संत त्या ठिकाणी उदंड असतात, प्रचंड भरपूर असतात. काही वेशाचे असतील, काही हौसेचे असतील, काही नवसाचे असतील, काही गौशे असतील, कसे असतील,
पण असतात. त्या माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड. साधू कसा ओळखायचा? जो जास्त बोलत नाही, जो जास्त इकडे तिकडे पाहत नाही, ज्याच्या ठिकाणी जास्त चांचल्य नाही, जो स्वतःच्या अवस्थेमध्ये निरंतर रममाण आहे, असा एखादा साधू पाहायचा. आणि तो तू गुरु करी रे. जा त्याच्याकडे जा, त्याच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण कर. गुरु करणं म्हणजे काय? तर सर्वस्व समर्पण करणं. हे तू कर. का करायचं? तुझं बुजवील प्रचंड. बुजवणे म्हणजे शांत करणे. आपण कुणीच शांत नाहीत, लक्षात ठेवा. याचं कारण आहे, आपण इथं बसलोत म्हणून शांत आहेत. कल्पना करा, आपल्याला एखाद्या बसमध्ये बसायचं आहे आणि बसमध्ये बसताना गर्दी खूप आहे. आपण खिडकीतून जागा धरली आहे आणि जायला आपल्याला वेळ लागला थोडा. आणि आपण जी जागा धरली होती, एकानं आपण जे टाकलं होतं ते बाजूला केलं आणि त्याच्यात त्या जागेवर बसला. आपण काय म्हणू त्याला? वा वा वा, छान झालं बरं तुम्ही बसला तिथं. बरोबर आहे ना? होईल का असं? आत्ता इथं आपण शांत बसलेलो आहेत, पण आपलं खरं रूप पाहायचं असलं तर तिथं असतं. ज्यावेळी आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते, त्यावेळी आपण कसे असतो ते आपलं खरं रूप असतं. सगळा शांत समुदाय आहे, सगळं शांत वातावरण आहे, आध्यात्मिक चिंतन चाललेलं आहे, त्यावेळी लोकलज्जे करता का होईना आपण शांत बसलं पाहिजे. या भूमिकेतून मनुष्य शांत बसेल कदाचित. पण लक्षात ठेवा, आपलं अंतःकरण, तुमचं नाही सांगत, माझ्यासारख्याचं सांगतो, अत्यंत चंचल असलेलं अंतःकरण आहे, तापलेलं आहे. त्याला पूर्ण शांत करायचं असेल तर त्याकरता एक एक आणि एकच साधन आहे. तापली चंदन निभवितो पुढे. तापली चंदन निभवितो. तापली चंदन निभवितो कुडी. तापली चंदन निभवितो कुडी. त्रिगुण तो काढी संत संग. त्रिगुण तो काढी संत संग. त्रिगुण तो काढी संत संग. तापली चंदन निभवितो कुडी. तापली चंदन निभवितो कुडी. चंदन निभवितो कुडी. चंदन निभवितो कुडी. त्रिगुण तो काढी संत संग. काढी संत संग. त्रिगुण तो काढी संत संग. तापाचे दोन प्रकार श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सांगितले. एक ताप बाहेरचा ताप आहे. तापली कुडी चंदन निभवितो. कुडी म्हणजे शरीर. तापलेलं शरीर शांत करायचं असेल तर त्याच्याकरता चंदनाची उपयुक्तता आहे. पण मन तापलंय, चला मनाला थोडं चंदन लावू. लावता येतं का हो? कारण मन दिसतच नाही. ज्याला चंदन लावायचंय, म्हणजे चंदन लावणं याचा अर्थ वेगळा घेऊ नका, बुक्का लावणं अशा अर्थाचं चंदन लावणं मी म्हणत नाही. पण चंदन लावणं म्हणजे शांत करण्याकरता चंदन लावलं जातं. पण आपल्या अंतःकरणात 3 गुणांच्या योगानं निर्माण होणारा जो ताप आहे, ज्याला 3 प्रकारचा ताप म्हणतात, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक त्याला म्हणतात. त्या विस्तारात मी जाणार नाही, कारण मला अगोदरच सूचना आली आहे, वेदांतात कृपा करून जाऊ नका, म्हणून मी अगदी वरून वरून आपाततः चालणार आहे. तर 3 प्रकारचे जे ताप आहेत, त्या तापांना जर मुळातून काढायचं असेल, कारण मन त्यानं तापलेलं आहे, त्याच्याकरता संत संघाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि संत संघ जेव्हा मिळतो त्यावेळी मात्र आपण प्रचंड बुझतो, म्हणजे प्रचंड शांत होतो. या जगातल्या कशाचीच अपेक्षा आपल्याला न राहणं याला शांतता म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून अशा प्रकारची शांतता बाळा तुला मिळेल बरं. ही मदालसा सांगते की ज्या बाळाला काहीच कळत नाही, पण इतिहास असं सांगतो, त्या बाळाला जेव्हा कळायला लागलं त्यावेळी त्यानं संसाराचा स्वीकार केला नाही, वैराग्य धारण केलं, ते प्रत्येक बाळ वनात निघून गेलं. अलर्क नावाचा मदालसेचा पती होता. त्यानं तिला म्हटलं, तू पाळण्यात त्यांना लगेच उपदेश करते, त्यामुळे हे निघून जातात, एकाला तरी असा उपदेश कर त्यानं राज्य केलं पाहिजे. आणि त्यावेळी तिनं पाळण्यात उपदेश केला आणि मग त्याच्या शेवटच्या मुलानं राज्य केलं, असा इतिहास आहे. मला यातून हे सांगायचं आहे
की लहान मुलांना घडवत असताना दुसरे कुणीतरी घडवतील अशा प्रकारचा विचार कृपा करून आईवडिलांनी करू नये. आणि चांगल्यातली चांगली मुलं आपल्याच घरी निर्माण व्हावीत अशा प्रकारची उत्कृष्ट इच्छा प्रत्येक आईवडिलांनी केली पाहिजे. प्रत्येक आईवडील म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा झाले पाहिजेत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजेत, पण शेजारच्या घरी, माझ्या घरी नाही. ही आजची स्थिती आहे महाराज. आम्हाला नको वाटत, आम्हाला नियम पाळणं नको आहे. आमचं संरक्षण, आमच्या धर्माचं संरक्षण तर झालं पाहिजे, पण आम्ही त्यात नसलो पाहिजेत, अशी भूमिका आज होऊ लागली. पण सुदैव चांगलं आहे, आता दिवस बदलत आहेत. आता आनंदाची घडी येत आहे. आता प्रभू रामचंद्र राज्यावर बसून, अयोध्येला बसून बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्या काळात आपल्याला बरेच बदल घडलेले दिसत आहेत. आणि महाराष्ट्रानं त्यात बाजी मारली आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. सगळीकडून सगळ्या संतांनी जीव लावून समाजापर्यंत पोहोचून समाजाच्या अंतःकरणात धर्माची श्रद्धा जागृत केली. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक खूप मोठं घबाड मिळालं की जे पुढच्या 5 वर्षात आपल्या धर्माच्या बाबतीत खूप काही करू शकेल. जास्त मी बोलत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की एकदा संतांची शक्ती एकत्रित झाली तर ती राष्ट्राचंही निर्माण करते. आणि संतांच्या मनात आलं तर ती अत्यंत पामर असलेल्या, अत्यंत पतित असलेल्याला सुद्धा वर काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचा आश्रय असला पाहिजे. आणि हा संतांचा आश्रय असावा हे बालपणी कळवून देण्याची किमया जी करते तिला खरी आई म्हणतात. मला सांगा, ध्रुव होता, मला माझ्या अभंगाकडे यायचंय पण मी इथं थोडा रमलोय, ठीक आहे, काही चुकीचं नाही. ध्रुव होता, ध्रुवाच्या अंतःकरणात अपमानाची सल होती. सगळी कथा सांगणार नाही. अंतःकरणात अपमानाची सल होती. ती जी अपमानाची सल आहे, एखादी आई असती दुसरी तर तिनं ती वाढवली असती. तुझ्या सावत्र आईनं असं केलंय ना, ठीक आहे, तिथं चांगला बदला घेतला पाहिजे. सुनीतीला हे करता आलं असतं. सुनीतीला ध्रुवाला पुढं करून आपलं वैर साधता आलं असतं, पण सुनीतीनं हे केलं नाही. श्रीमद भागवत यदर्थी प्रमाण आहे. आतिष्ठत तात विमत्सरस्त्वं उक्तं समात्रापि यदव्यलीकम् आराधयाधोक्षजपादपद्मं यदीच्छसे ध्यासनमुत्तमो यथा विठ्ठल विठ्ठल. बाळा ध्रुवा ऐक, आतिष्ठ, लक्ष देऊन ऐक. पहिल्यांदा त्वं विमत्सरः भव. अंतःकरणात मत्सर ठेवू नको. कारण मत्सर अशी गंमत आहे, मत्सर अशी गोष्ट आहे, लाभे विण जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो. मत्सराचा ठाव शरीरे नसावा, ठाव शरीरे नसावा, मत्सराचा ठाव शरीरे नसावा, मत्सराचा ठाव शरीरे नसावा. लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात की हृदयात मत्सर नसावा. मत्सर म्हणजे काय हो? मत्सर म्हणजे आपल्या जवळचा, आपल्या बरोबरीचा माणूस आपल्या पुढे चालला की आपल्याला ज्या आतून गुदगुल्या होतात त्याला मत्सर म्हणतात. हसायला काय झालं? होतात का गुदगुल्या? चांगलं वाटतं का? नाही. आज जी जळजळ होते त्याला मत्सर म्हणतात. बर, हा जो मत्सर आहे, हा मत्सर आपल्याला कधीच आनंद देत नाही. असा माणूस बघा, उगी मनात करीत राहतो, काही आनंद मिळत नाही. अरे सगळ्यांना पुढे जाऊ द्या ना, सगळ्यांचं भलं व्हावं आणि त्याच्यानंतर माझं झालं तर व्हावं, असं म्हणण्याची हिंमत आहे का सांगा? ज्यावेळी मनुष्य अशी प्रवृत्ती धरतो, परमात्मा सगळ्यांच्या अगोदर त्याचं बरं करतो. हा नियम आहे, हा नियम आहे. म्हणून मनुष्यानं अंतःकरणात कधीच कोणत्याही क्षेत्रात असू द्या महाराज, अगदी अध्यात्म क्षेत्रही याला अपवाद नाहीये. अध्यात्म क्षेत्रातही कुणी पुढे चाललं, इथले सगळे महात्मे आदर्श आहेत. म्हणून
इतर ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी चालतात, त्याबद्दल मी बोलतोय, हे कृपा करून लक्षात ठेवा. इथे असं काहीच नाही. पण ज्या ज्या ठिकाणी जे जे चालतं ते व्यवहारापेक्षाही खालचं असतं. व्यवहारातल्या लोकांनी एकमेकांचा मत्सर केला, कदाचित आपण ते मानू शकतो, अरे त्यांना परमार्थाचा गंधच नाही. पण पारमार्थिक व्यक्ती जर एकमेकांचा मत्सर करीत असतील तर ते व्यवहाराच्याही खालच्या पातळीला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मला हे बोलायचं आहे की अशा प्रकारचा जो मत्सर असतो तो मत्सर मनुष्याची अवनती घडवतो, मनुष्याला खाली आणतो, खूप खाली आणतो. त्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे असं जर गेलं तर संत आनंदी होतात, परमात्मा आनंदी होतो, समाज आनंदी होतो आणि मथुरेचं गोकुळ व्हायला काहीच वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. सुनीती म्हणते आतिष्ठ तत्तात विमत्सरस्त्वम. तू मत्सर रहित हो. तुझ्या सावत्राईने सांगितलं ना, तुला काय सांगितलं? तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर पहिल्यांदा तपश्चर्या कर, तपश्चर्या करून मरेपर्यंत तप कर, त्याच्यानंतर पुन्हा जन्म घे, तो माझ्या पोटी घे आणि मग राजाच्या मांडीवर बस. एवढं सांगितलं. जर असं असेल तर तप केलं पाहिजे, प्रत्येकानं तप केलं पाहिजे. तू तपाला जा. उत्तम समात्रा जरी तुझ्या सावत्राईने सांगितलं असलं तरी सुद्धा तप करणं हे प्रत्येकाकरता चांगलं. यत अव्यलिकम, ते बरोबर आहे. मग तप करायचं म्हणजे काय करायचं? अधोक्षज पाद पद्मम आराधय. भगवंताच्या चरणकमलांची आराधना कर, भगवंताच्या पायाची भक्ती कर आणि त्याद्वारे तुला उत्तम आसन मिळेल. उत्तम आसन म्हणजे पूज्य काकाजी सांगत असतात 3 प्रकारची उत्तम आसन आहेत. एक, तुझा भाऊ उत्तम ज्या मांडीवर बसणारे ती राजाची मांडी. दुसरं उत्तम स्थान, उत्तम ज्या राज्यासनावर बसणारे ती राज्याची गादी. आणि तिसरं उत्तम स्थान पाविजे उत्तम निजस्थान, आपलं जे मूळ स्थान आहे ते स्थान सुद्धा याच भगवंताच्या आराधनेने मिळणार आहे. ध्रुवाला कळत नव्हतं. खरं पाहिलं तर 5-6 वर्षाचं बालक, त्याला हे काय कळणार आहे हो? हे काय कळणार आहे? पण फक्त आईच्या वचनावर विश्वास ठेवला आणि 6व्या महिन्यात तर साधना पूर्ण केली. मला सांगा, हे बळ दिलं कोणी? हे फक्त आईनं दिलेलं बळ आहे, लक्षात ठेवा. मूल जे घडतं ना, मूल जे चालायला शिकतं ना, मूल जे वागायला शिकतं ना, मूल जे संस्कारी होतं ना, ते फक्त आणि फक्त आईच्या संस्कारांनी संस्कारित होतं. म्हणून आज माझ्या ऐकण्यात एक कविता आली. कविता माझ्या सगळी लक्षात राहिली नाही, फक्त आशय सांगतो. एक लहान मूल होतं, अगदी छोटं मूल, आणि ते म्हणत होतं, आई आमच्याकरता थोडा वेळ दे आणि तुझा मोबाईल थोडा बाजूला ठेव. असा त्या कवितेचा आशय होता. आज लहान मुलांची ब्याद बाजूला जावी याकरता आई वडील त्याला खाताना पिताना त्याच्यानंतर खेळताना फक्त मोबाईल देतात. त्या मोबाईलवर ते काय पाहतंय याचा विचार ते करीत नाहीत. मला हा विषय अत्यंत महत्त्वाचा वाटतो सामाजिक दृष्ट्या, म्हणून मी हे आज बोलतोय. कारण अध्यात्म बोलत असताना नुसत्या पारत्रिक गोष्टी बोलून ऐहिक गोष्टी धड नसतील तर त्या पारत्रिकाचा उपयोग नाही. या दृष्टीनं माझं हे बोलणं घ्या. आपण कितीही परमार्थाच्या गप्पा मारल्या आणि व्यवहाराच्या बाबतीत जर आपण हे शहाणपण स्वीकारलं नाही तर आपल्या त्या परमार्थाचा किंचितही उपयोग नाही. कृपा करून हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांनी पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर त्याला वाचायला आल्या चांगली पुस्तकं त्याच्या समोर द्या, चांगली पुस्तकं द्या. छत्रपती शिवरायांच्या कथेचं छोटं छोटं पुस्तक असेल, छत्रपती संभाजी राजांनी धर्माकरता केलेल्या बलिदानाची कथा असेल, अरे सांगा त्यांना आमच्या पूर्वजांनी काय काय केलंय आणि आम्हाला भारत देश दिलाय याच्याबद्दलचं वर्णन त्यांच्या समोर त्याच भूमिकेतून करून दाखवा. आणि जर ऐकवायचंच असेल तर कॅसेटमधून मोबाईलमधून ते ऐकवा. याचा परिणाम, याचा सकारात्मक परिणाम पहिल्यांदा परिवाराला मिळतो, परिवार सक्षम बनतो. आज परिवारातली एकही व्यक्ती
एकमेकाशी मिळती जुळती नाही, सगळ्यांची तोंड चार बाजूला आहेत. सांगा सांगा, असे परिवार जर पुढे चालतील तर त्यातून देश निर्माण कसा व्हायचा? याकरता म्हणून आयांची भूमिका महत्त्वाची असते आणि त्या आईमध्येही आध्यात्मिक तत्व देणारी आई महत्त्वाची असते. म्हणून सगळ्यांमध्ये सर्वोत्तम म्हणून आईला गणलं गेलं. त्याच्या पुढे जाऊन सांगेन, भगवंतानं जगात स्वतःचा प्रतिनिधी म्हणून जिला पाठवलंय तिला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, आपल्या जवळ एखादी व्यक्ती आली, तिची ओळख आपल्याला झाली, त्यानंतर प्रेम जडतं, बरोबर आहे ना? आईचं बाळाशी जे प्रेम जडलेलं असतं, त्या बाळाची त्या आईची किती वर्षपूर्वीची ओळख असते हो? असते का? नाही हो. पहिल्यांदा पाहिलं की लगेच ते आपलं आहे अशी भावना निर्माण होते ना. बर, ते जोपर्यंत त्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यावेळी आई स्वतःच जास्त पाहते का त्या बाळाचं जास्त पाहते? बाळाचं जास्त पाहते. तुकाराम महाराजांनी एका सर्व प्रसिद्ध असलेल्या अभंगात एक गोष्ट सांगितली की त्या बाळाच्या हिताचं वहन ती आई अंतःकरणात सतत 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 करीत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन आमच्या हरिभक्तीपराने हेमंत महाराजच ना. हेमंत हा ऋतू कधी असतो? उन्हाळ्यात असतो का पावसाळ्यात असतो? हा सांगा ना मग. हिवाळ्यात. हिवाळ्यात असतो ना. त्यांचं नाव हेमंत आहे पण त्यांनी सगळ्यांना ग्रीष्म ऋतूत आणून ठेवलंय. कारण उभं राहिलेल्या कुणालाच थंडी वाजत नाही. आता बसलेल्यानं वाजत असेल. उत्साह जो असतो ना, हा उत्साह त्याचं रिमोट कंट्रोल इथं असतं. सगळ्या टाळकऱ्यांच्या ठिकाणी येणारा जो उत्साह असतो आणि हा उत्साह जितका वाढेल तितका कीर्तनातला आनंद वाढतो. आणि लक्षात ठेवा, त्याच्या पलीकडची गोष्ट आहे, हा उत्साह वाढला, हा निर्दंभ असला आणि हा निष्काम असला, याच्यातून कुणालाच कशाची अपेक्षा नसावी, याच्यातून मला कुणी मोठं म्हणावं अशी अपेक्षा नसावी. लक्षात ठेवा, या उत्साहाची शक्ती अशी आहे की वैकुंठातून देवाला ओढून आणते, देवाला इथे ओढून आणते, त्याला तिथं बसू देत नाही. मग अशा प्रकारचा उत्साह असतो. असो,
मी बोलत हे होतो की भगवंताचं प्रतिनिधित्व करणारी एक जात या ठिकाणी आहे, तिला कळवळ्याची जात म्हणतात. ती स्वतः कोणत्याही लाभाची इच्छा करीत नाही, पण प्रेम केल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारची ती असते. जगात कोण असं आहे सांगा ना? मला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याच्याशिवाय मी काही करणार नाही, ही भूमिका प्रत्येकाची आहे. पण या जगात आई ही एकमेव अशी आहे, मला बाळाकडून काहीच नको, पण माझ्या बाळाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या बाळाचं चांगलं झालं पाहिजे. लक्षात ठेवा, याकरता पुरुष किती मोठा होऊ देत, पण त्यापेक्षा आई सकसच असणार आहे, आई सरसच असणार आहे, आई मोठीच असते. आमच्याकडे कधी कधी पेव फुटत असतं स्त्री पुरुष समानतेचं, बरं का, की पुरुषांना मोठं लेखलं जातं, चांगलं लेखलं जातं, स्त्रियांना कमी लेखलं जातं. पण लक्षात ठेवा, आमच्याकडे स्त्रियांना कमी लेखत नाहीत, आम्ही त्यांना पूज्य मानतो, आम्ही त्यांना नमस्कार करतो, आम्ही त्यांची पूजा करतो. का तर त्या आमच्या आई आहेत, आमच्या आई आहेत. सामान्य नाही मानलं जात. आणि पुढे जाऊन सांगेन, लक्षात ठेवा, पैसा कमवणं आणि घरात संस्कार देऊन सगळ्यांना एकोप्यानं वागवणं, या दोन पैकी सोपं कर्तव्य कोणतं आहे हो? नाही कळलं का? परत विचारतो. पैसा कमवून सगळ्या लोकांचं घरातल्यांचं भरण पोषण करणं हे एक कर्तव्य आहे, आणि सगळ्या घरातल्यांना एकोप्यानं ठेवणं आणि संस्कारित ठेवून सगळ्यांना व्यवस्थितपणे संस्कार देत देत वागवणं, या दोन पैकी सोपं कर्तव्य कोणतं आहे? बरोबर बोलले. पैसा कमवणं हे सोपं आहे. पैसा कमवण्याकरता कष्ट लागतील, बुद्धी लागेल, पण सगळ्यांना एकोप्यानं ठेवायचं असेल तर दोन गोष्टी लागतात. अहंकार कमी करावा लागतो आणि सहन करावं लागतं. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतात तीच व्यक्ती सगळ्यांना एकोप्यानं ठेवू शकते. पुरुष हे करू शकत नाही, स्त्री हे करू शकते. म्हणून आमच्या संस्कृतीनं स्त्रियांना अधिक मान दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो, टाळ्या वाजवायचं विसरला दिसतात, परत एकदा आठवण करून देतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आईची कृतज्ञता, अनेक मुद्दे आहेत. मला माझ्या वेळेची मर्यादा आहे, अभंगावर थोडं तरी बोललं पाहिजे. पण याकरता म्हणून शास्त्रकारांनी आईच्या कृतज्ञतेकरता म्हणून 3 कर्तव्य प्रामुख्यानं सांगितली. जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्दम भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच्च, त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई आणि वडील जिवंत असेपर्यंत त्यांच्या वाक्यापासून बाजूला जायचं नाही, हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. तो काही त्यांच्यावर उपकार करीत नसतो, कारण शरीर अस्तित्व ज्यांनी दिलं त्यांच्याकरता एवढं आपण करू शकत नाही. जीव तो वाक्य करण्यात. लक्षात ठेवा, मुलांचे 4 प्रकार सांगितले शास्त्रकारांनी. 4 प्रकार लक्ष देऊन ऐकून ठेवा बरं. आपण कुठे बसतो एवढं आपल्या आपल्यातच ठेवायचं, दुसऱ्याला नाही सांगायचं, आपल्या आपल्या मनात. उत्तमश् चिंतितं कुर्यात, प्रोक्तकारी तु मध्यमः, अधमः अश्रद्धया कुर्यात, अकर्ता उच्चरितं पितुः. पहिला सर्वोत्तम प्रकार कोणता? उत्तमः चिंतितं कुर्यात. वडिलांच्या मनात आलं, आईच्या मनात आलं, त्यांनी न सांगता पोरानं करावं, तो सर्वात उत्तम मुलगा. त्यांनी सांगण्याची वेळ येऊ नये. त्यांच्या मनात आलंय ना, एखाद्या जवळ ते बोललेत ना, ठीक आहे, अरे ते हे बोलतात, त्यांच्यापेक्षा काय अधिक आहे, असं म्हणून ते करून निघावं, हा उत्तम मुलगा. मध्यम मुलगा कोणता? उत्तमश् चिंतितं कुर्यात प्रोक्तकारी, म्हणजे वडिलांनी सांगावं, आईने सांगावं, बाळा तुला हे करायचंय बरं, लगेच हात जोडून ठीक आहे मी करतो बरं, असं म्हणणं, याला मध्यम मुलगा म्हणतात. बरं, वडिलांच्या मनातलं कळलं नाही. जसं पतिव्रतेतली उत्तम पतिव्रता कोणती? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. तसं वडिलांचं मत आलं की त्याप्रमाणे करणं हा उत्तम मुलगा. प्रोक्तकारी, त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं करणं. अधमः, अत्यंत सामान्य अधम मुलगा कोणता? अश्रद्धया कुर्यात. बापानं वारी सुरू केली असली निवृत्तीनाथांची, पोराला वाटतं काय बापाला उद्योग नव्हता, करून ठेवली, आता आम्हाला जाण्याशिवाय पर्याय नाही, लोकही बोलायला लागतात, लोक लाजे करतात, जावं लागतं, म्हाताऱ्याला उद्योग नव्हता म्हणून त्यांनी करून ठेवली.
असं म्हणून जाणारा वारीला जातोय, पण बापाला शिव्यान शाप देत देत जातोय. अधमहा अश्रद्धया कुर्यात. पण मनातलं आलेलंही करीत नाही, वडिलांनी सांगितलेलं प्रेमानं तेही करीत नाही, अश्रद्धेनंही करीत नाही. जा मी करणारच नाही असं जो म्हणतो, शास्त्रकार म्हणतात त्याला मुलगा म्हणू नका, पित्याच्या शरीरातून बाहेर पडलेली ती घाण आहे असं समजा. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून आपल्या जीवनात सगळ्या प्रकारची यश आपल्याला मिळवायची असतील, अंडरलाईन केलेलं वाक्य आहे का, आपल्या जीवनात सगळ्या प्रकारची यश आपल्याला मिळायची असतील तर एक साधा आणि सोपा उपाय, आई वडिलांचा ऐकत चला. काही करायची गरज नाही, तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा खूप पलीकडचं मिळेल. फक्त या 2 लोकांना आपल्या जीवनात कधीच दुखवायचं नाही. एवढं केलं तर कमी पडतच नाही. प्रयास केल्याशिवाय सगळं काही आपल्याला मिळतं. जसं अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या, हे नामसंकीर्तनाचं महात्म्य जसं आहे त्या प्रकारे सगळे लाभ आपल्याला मिळतात. आणि याचं उदाहरण आपल्या पुढे ज्वलंत असलेलं उदाहरण आहे, ते पुंडलिकाचं उदाहरण आहे. त्यानं काय केलं हो, देव त्याच्याकडे येतो काय, परमात्मा पंढरीनाथ येतात काय, आणि त्याच्या जवळ राहून तो जसं म्हणेल तसं करतात. यापेक्षा अजून उत्तम उदाहरण कोणतं पाहिजे. म्हणून अशा स्थितीत पहिल्यांदा जीवतो वाक्य करणात, ते जिवंत असेपर्यंत त्यांचं वाक्य खाली पडू न देणं. दुसरी गोष्ट सांगितली, प्रत्यब्दम भूरी भोजनात, दरवर्षी त्यांच्या नावानं भरपूर भोजन घालावं आणि भरपूर भजन करवावं. भरपूर भजन करवावं. लक्षात ठेवा, भजनाचा फायदा असा असतो, तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगून जातो, करुनी चिंतन करवी आणि का, करविता व्रत अर्धपुण्य लाभे. आता उदाहरणादाखल सांगतो, आपण किती लोक बसलो तिथे, जवळजवळ 1000 लोक आहेत, बरोबर आहे. 1000 लोक बसलेले आहेत. 1000 लोक जेव्हा टाळी वाजून भजन म्हणतात तर हजारांचं पुण्य एकत्रित केल्यावर किती होईल हो. आपल्याला एकट्या एकट्यालाच आहे, पण आदरणीय श्रीराम अण्णांनी आपल्याला आज एकत्रित केलंय, बरोबर आहे. मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्रित केलंय. हे पुण्य कुठं जाणार आहे, काळजी करू नका, आपल्यालाच राहणार आहे. पण त्यात उरलेलं पुण्याचा हिशोब तुम्हाला सांगतो. उरलेलं जे पुण्य आहे, म्हणजे यातलं अर्ध जे पुण्य होणार आहे, प्रत्येकाकडून नामस्मरण घडवून घेण्याला कारण जी व्यक्ती घडली आहे, अर्धा पुण्याचा हिशोब तिथे जाणार आहे आणि तो थेट त्यांच्या आईच्या खात्यात पडणार आहे. विचार करा, हे करण्याकरता जर एवढं पुण्य जर वैयक्तिक कमवायचं असतं तर खर्च किती करावा लागला असता. त्या मानानं हा खर्च किती आहे याचा विचार करा. कमी खर्चात जास्त लाभ घेणारा जो असतो ना, तो हाडाचा व्यापारी असतो, लक्षात ठेवा. आणि परमार्थाच्या द्वारे असा लाभ ज्याला कमवता येतो तोच खरा परमार्थातला व्यापारी आहे. त्याची सरळ येरझार सफळ व्यापार हा व्यापारच आहे. म्हणून वेगळं काही मानण्याचं कारण नाही. मला हे बोलायचं आहे की अशा प्रकारे प्रत्यब्दम भूरी भोजनात, भरपूर भोजन आणि भरपूर भजन आपल्या आई वडिलांच्या प्रीत्यर्थ माणसानं दिलं पाहिजे. शक्ती असेल एखादी भागवत कथा केली पाहिजे, शक्ती असेल कीर्तनं केली पाहिजेत, बाकी काही करा न करा पण नामसंकीर्तन केलं पाहिजे आणि श्राद्ध केलं पाहिजे. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि गयायाम पिंडदानाच, गयेला जाऊन पिंडदान करावं. या 3 गोष्टी ज्या मुलाला करता येतात त्यालाच पुत्र म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असं शास्त्र सांगतं. विठ्ठल म्हणून असो अशा प्रकारचं वात्सल्य जी आई देते, व्यावहारिक वात्सल्य असेल पण लक्षात ठेवा ते त्याचं टॉनिक असतं. आपल्याकडे एक म्हण आहे, शेजारणीनं खाऊ घातला भात आणि आईनं फिरविला हात. ही बरोबरी आहे. शेजारणीनं अगदी भात खाऊ घातला, अन्न खाऊ घातलं आणि एकीकडे आईनं फक्त प्रेमानं पाठीवरून हात फिरवला. लक्षात ठेवा, आईच्या हातात ही ताकद आहे, किती त्या बाळाला पुष्ट करते.
बाळाला आईला एकमेकांची भाषा कळत नसते, डोळ्यातून जे प्रेम जातं ना त्यातून ते पुष्ट होत असतं, त्यातून त्याला आधार मिळतो, त्यातून त्याला संरक्षणाची भावना निर्माण होते. काय काय बोलावं. असो, म्हणून अशा प्रकारचं जे मातृत्व आहे त्या मातेच्या सान्निध्यात बालक जे असतं ना ते बालक निशंक राहत असतं. इतर ठिकाणी त्याला भीती वाटते, पण आई असली, आईच्या मांडीची ऊब मिळाली की ते शांत राहतं, ते निवांत राहतं, ते निवांत झोपतं. याला काय म्हणतात? याला वात्सल्य भाव म्हणतात. हा वात्सल्य भाव आहे. आईच्या कडून मुलाला मिळतो आणि मुलाकडून आईला मिळतो. बरं, आतापर्यंत आईकडून मुलाला काय मिळतं हे मी सांगितलं, पण आई फुकट नाही करीत. आईकडून मुलाला तेच प्रेम मिळतं आणि ते प्रेम कोणत्या कोणत्या पद्धतीनं मिळतं याचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आई बापांच्या आणि लेकराच्या उदाहरणानं ते बाळ आपल्या अंतःकरणात असलेलं जे प्रेम आहे ते त्या प्रेमाच्या द्वारे आई वडिलांच्या अंतःकरणात वात्सल्य भाव कसा निर्माण करतात, ते बाळ कसं करतं हे ते व्यवहारातलं असेल, पण पारमार्थिक वात्सल्य भाव भगवंताच्या अंतःकरणात निर्माण करावा लागतो. त्याच्याकरता आपण बालकाची भूमिका घ्यावी लागते आणि ही बालकाची भूमिका जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात घेतात. माया बापा पुढे लेकराची आळी, 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 माया बापा पुढे लेकराची आळी. माया बापा पुढे लेकराची आळी, माया बापा पुढे लेकराची आळी. आणि कहे पाळी कोण लढे, आणि कहे पाळी कोण लढे, आणि कहे पाळी कोण लळे, आणि कहे पाळी कोण लळे, आणि कहे पाळी कोण लढे, आणि कहे पाळी कोण लढे. आणि कहे पाळी कोण लळे, आणि कहे पाळी कोण लळे. संभाळाजी माझी विषम अनंता, संभाळाजी माझी विषम अनंता, सांभाळाजी माझी विषमे अनंता, सांभाळाजी माझी विषमे अनंता. माय बापा पुढे लेकराची आळी, माय बापा पुढे लेकराची आळी, काय पुढे, आणि कहे पाळी कोण लळे, सांभाळाजी माझी विषमे अनंता. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवंताच्या समोर बालकाची भूमिका घेतात. लक्षात ठेवा, भगवंताच्या समोर भूमिका घेताना कोणती भूमिका जास्त फायद्याची आहे याचा विचार केला पाहिजे. जास्त फायद्याची कोणती भूमिका आहे? गोपींनी स्त्रीची भूमिका घेतली, पत्नीची भूमिका घेतली, सेविकेची भूमिका घेतली, पण ती कठीण भूमिका आहे. कोणी आईची भूमिका घेतली आहे.
कुणी वडिलांची भूमिका घेतली, नंदबाबांनी वडिलांची भूमिका घेतली आहे, यशोदेनं आईची भूमिका घेतली आहे, अनेकांनी अनेक भूमिका घेतल्या, पण त्या भूमिकांमध्ये जबाबदारी आहे, पण बालक या भूमिकेमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही. विठ्ठल बालक होणं अवघड आहे, पण बालक होण्याची जबाबदारी मात्र काहीच नाही. बालक होणं का अवघड आहे? विचार करा. लहान मुलगा आहे, रांगायला लागलाय, तो रांगताना किती चांगला दिसतो, आणि उगी आपलं आता 50-60 वर्षाचा एखादा माणूस आपल्यामधून रांगायला लागला, कल्पना करा फक्त कसं दिसेल. माणूस त्याला शहाणं म्हणेल का वेडं म्हणेल? वेडं म्हणेल. पण लोकांच्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता जर असं रांगता आलं ना, तर यालाच बालकाची भूमिका म्हणतात. ह्याला बालकाची भूमिका. वयाचा प्रबोधे विचार जानाही, समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा. वयाचा प्रभो विचार नाही, समान तो समान तो देही बालका. मी दुसऱ्या अंगाने सांगत होतो, पण तुम्ही सांगितले तर मला आता सांगण्याशिवाय पर्याय नाही. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. वय प्रबुद्ध होत गेलं, वय मोठं मोठं होत गेलं, पण विचार प्रगल्भ जर झाला नाही तर त्याला मोठं माणूस म्हणायचं कारण नाही, त्याला बाळच म्हणावं. यातलंच हे अंग आहे. पण मला दुसऱ्या अंगाने विचार असा मांडायचा होता की अशा प्रकारे स्वतःच्या बद्दलचा कोणताही मोठेपणाचा भाव ज्यावेळी राहत नाही, ईश्वर अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच, किंवा अजून शास्त्रातलं एक वाक्य आहे बघा, पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासीत, असं श्रुतीचं वाक्य आहे. तस्मात पंडितः पांडित्य निर्विद्य बाल्येन तिष्ठासीत. म्हणजे काय? पंडितानं ज्ञानी महात्म्यानं शेवटी काय करायचं असतं? आपल्या ज्ञानीपणाचा किंवा ज्ञानाचा पूर्ण विसर पाडायचा असतो आणि लहान मुलासारखं राहायचं असतं. मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मग मला सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे, माझ्या पाया पडलं पाहिजे, माझं सगळ्यांनी. अरे जा, कोण बाबा तू? ही स्थिती आहे. नाही, संतांच्याकडे सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. त्यांना जीवन कळलं. पिकलेलं फळ ज्याप्रमाणे फळ देठे ना देठू फळे, असं होतं. जर कधी खेडेगावात जर तुम्ही गेला असाल, पांडित एखादी सीताफळ असते, बाकीचे सीताफळ काढून घेतले असतात, आतलं एखादं सीताफळ असतं, ते सगळ्यांच्या नजरेतून बाजूला राहिलेलं असतं, आणि उगीच सकाळच्या वेळी जावं, पाहावं आहे का सीताफळ, आणि पाहिल्यानंतर एक सीताफळ दिसतं, ते पक्व झालेलं असतं एकदम, त्याच्या खाली फक्त हात लावला की ते हातात येतं. त्याला फळ देठे ना देठू फळे असं म्हणतात. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र की. असं फळ ज्याप्रमाणे सहज गळून जातं, त्याप्रमाणे आपण मी 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 करीत जे चालतो, तुम्ही नाही माझं सांगतो, असं जे करीत चालतो, लोकांना अजिबात आवडत नाही. पण ज्यावेळी आपण हात जोडून राहतो ना, प्रत्येकाच्या अंतःकरणात आपण घर केल्याशिवाय राहत नाहीत. ही गोष्ट आहे, अति महत्वाची गोष्ट आहे. व्यवहाराच्या करताही महत्वाची आहे आणि परमार्थाकरताही महत्वाची आहे. आणि हीच बाल्यावस्था आहे. तस्मात पंडितः पांडित्य निर्विद्य बाल्येन तिष्ठासीत. मनुष्यानं आपण जे काही कमावलंय त्या कमावण्याचा गुमान ठेवू नये. व्यवहार क्षेत्रात असेल किंवा पारमार्थिक क्षेत्रात असेल, त्याचा गुमान न ठेवता
पूर्ण विसरून जावं आणि सगळ्यांना हात जोडून राहावं. सगळ्यांच्या गळ्यातलं ताईत झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही जी बाल्यावस्था आहे ही भगवंताच्या समोर असावी. भक्तीचा हा सर्वोत्तम प्रकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा वेळी जेव्हा मनुष्य स्वतःचं स्वत्व विसरतो तेव्हा त्याला मातेच्या प्रेमाचा लाभ घेता येतो. तेव्हा त्याला वडिलांच्या प्रेमाचा लाभ घेता येतो. तेव्हा त्याच्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडली तरी सुद्धा त्याच्यावर पांघरून टाकलं जातं, अन्यथा नाही टाकलं जात. धर्माच्या बाबतीत परमात्मा नियमावर बोट ठेवतो, पण भक्तीच्या बाबतीत तसं नियमावर बोट ठेवत नाही. अरे कसंही करा, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. तुम्ही खट असा नाहीतर तुम्ही नट असा. खट आणि नट यात काय फरक आहे? नट म्हणजे रजोगुणी आणि खट म्हणजे तमोगुणी. रजोगुणी असा नाहीतर तमोगुणी असा, तुम्ही कसेही असा, फक्त या फडात या, या स्थानात या, या दरबारात या, तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. का? तुम्हाला बाल्यावस्था मिळवून दिली जाते या स्थानात. म्हणून असं बाळ झालं, लक्षात ठेवा. त्यातही आईला बाळाचे लाड करता येतात पण बापाला नाही करता येत. आई जास्त कृपाळू असते. थोडी एक छोटी गोष्ट सांगतो, गोष्ट सांगितलीच नाही म्हणून सांगतो, माझा स्वभाव नाही गोष्ट सांगायचा तरी सांगतो, पण थोडं भजन टाळी वाजून केलं तर. विठ्ठल आईचं नाटक करता येत नाही. काय झालं, बिरबल होता, बिरबल. आता बिरबल आणि बादशाह ही जोडी फक्त माझ्या ऐकिवात आहे, इतिहासात मी कधी पाहिलेली नाही, पण आपल्या लागूपुरता उतार आहे म्हणून पाहायला काय हरकत आहे. एक दिवस बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला. विचारलं बादशाहनं, का रे बाबा का उशीर झाला? काही नाही, लेकरू होतं, त्यानं हात धरला त्याच्यामुळे मला येता आलं नाही, हट्ट करीत होतं. काय बिरबल, कारण सांगताना तरी योग्य सांगावं ना रे. हात झटकायचा आणि यायचं, त्याला एवढा विचार करायची काय गरज आहे? म्हटलं महाराज ती सोपी गोष्ट नसते. बाकी सगळं धुडकावून येता येतं पण पोराचं प्रेम नाही धुडकावून येता येत. तुम्हाला कसं सांगू? म्हणजे मला पटत नाही. म्हणजे ठीक आहे, आपण एक करू, बाळाचा हट्ट पूर्ण पुरविता येतो हे तुमचं म्हणणं आहे आणि बाळाचा हट्ट पूर्ण पुरवता येत नाही असं माझं म्हणणं आहे. ते म्हटलं आपण प्रयोग करू. बिरबल म्हणलं आपण प्रयोग करू. मी मुलगा होतो, तुम्ही वडील व्हा. आणि तिथेच त्याने स्वीकारलं आणि नाटक सुरू झालं. लहान मुलासारखं बिरबल इकडं तिकडं 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 करायला लागला, काही फोडायला लागला. मोठं झुंबर होतं, खालून दगड मारला त्याला, फुटलं, पण बोलता येईना. का? बाप झालेला आहे म्हणून. काहीच करता येईना. शेवटी तो बिरबल म्हणायला लागला, ते बाळ होतं ना, बाबा मला ऊस, बाबा मला ऊस पाहिजे. लगेच त्याने सांगितलं, अरे ऊस आणणार आहे. पटकन ऊस आणला. राजा बोले दल हाले, तोडून दिला, मला तोडून पाहिजे. नंतर ते तोडल्यावर अजून मोठा भोंगा पसरला, नऊचा नाही, त्याचा लहान मुलाचाच भोंगा होता तो. बाबा मला हे नको, मला हा ऊस परत तसाच बनवून पाहिजे, तसंच करून पाहिजे. ते म्हणजे असं मिळत असतो का कुठं? नाही बाबा मला तसंच करायला लागला. आता मात्र बादशाह रागावला आणि फटका देणार तितक्यात हात धरला. हे असं असतं हट्टाचं म्हणे. लहान मूल कशाही प्रकारचा हट्ट करील पण आई वडिलांना रागावण्याची मुभा नसते त्या काळात. त्याचा तो हट्ट पालन करणं, त्याला शांत करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. आणि याच धाग्याला धरून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात की आई आणि वडील आहेत, त्यांनी एकच करायचं असतं, ते म्हणजे आपल्या मुलाचा लळा पाळायचा असतो. लळा म्हणजे लाड. मला एक उदाहरण आठवतं, सद्गुरु ज्ञानराज माऊलींच्या समाधीच्या प्रसंगातलं. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज समाधीला चालले होते त्यावेळी निवृत्तीनाथांच्याकडे
समोर उभं राहून त्यांनी हात जोडून एक वाक्य उच्चारलं, ते माझ्या दृष्टीने इथं महत्वाचं आहे. पाळिलो पोशिलो चालविला लळा. पाळिलो पोशिलो चालविला लळा. पाळिलो पोशिलो चालविला लळा. पाळिलो पोशिलो चालविला लळा. माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. माझ्या कृपाळा निवृत्ती राया. माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. माझ्या कृपाळा निवृत्ती राया. स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार. स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार. स्वामी ते आयोगे झालो स्वरूपाकार. स्वामी ते आयोगे झालो स्वरूपाकार. सद्गुरु ज्ञानराज माऊलींच्या समाधीचा प्रसंग हा असा प्रसंग आहे की जो दगडाचं हृदय असलेल्या व्यक्तीच्याही त्या हृदयाला पाजर फोडल्याशिवाय राहत नाही, असा हा प्रसंग. निवृत्तीनाथाने निवृत्तीने हात उतरिला वदना. त्यागिले निधाना आम्हा लागे. निवृत्तीनाथ म्हणतात की देवा, ज्ञानोबांच्या संबंधात असताना, संगतीत असताना मी आठवून विचार करतो, पण एकही प्रसंग असा मला दिसत नाही की ज्ञानोबानं माझी अमर्यादा केली. अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुदेवा, मी जो लळा पाळला, मी जो लळा बोललो, मी जी इच्छा सांगितली ती प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली. पाळिलो पोशिलो चालविला लळा. हे कृपाळा निवृत्ती राजा, माझं पालन केलं, माझं पोषण केलं. आमच्या आई वडिलांनी आमचा निरोप लवकर घेतला. आम्हाला बाप राहिला नव्हता, आम्हाला आई राहिली नव्हती. त्यावेळी मी संकल्प करून मुक्ताई आणि सोपानाची आई बनलो, पण माझी आई तुम्ही बनलात, माझे बाप तुम्ही बनलात. आणि जी कल्पना केली, जी इच्छा केली, त्या प्रत्येक इच्छेची पूर्ती तुम्ही केली. व्यावहारिक इच्छा माझी नव्हतीच नव्हती. ज्ञानोबारायांची काय व्यावहारिक इच्छा असणार आहे? ज्ञानोबारायांच्या व्यावहारिक इच्छेचा विचार करायचा झाला तर पसायदान, आपण पहा, आपल्याकरता मागितलेली व्यावहारिक इच्छा म्हणजे पसायदान आहे. आपल्याकरता मागितले, जे खळाची व्यंकटी सांडो कुणाकरता? त्यांच्याकरता होतं का हो? त्याला सत्कर्मात रती वाढो, प्रत्येकाला एकमेकात परस्पर प्रेमभाव वाढला पाहिजे. हे सगळं जे मागणं आहे ते आमच्याकरता आहे, पण प्रत्येक इच्छा निवृत्तीनाथांनी पूर्ण केली. का? ज्ञानोबा बाळ आहे म्हणून. ज्ञानोबा बाळ आहेत म्हणून. ज्ञानोबा जगाची आई आहे, पण निवृत्तीनाथांचं बाळ आहेत म्हणून जगाकरता त्यांनी जे मागावं ते सगळं दिलं आणि शेवटचंही दिलं. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा, खरं तर नियम असा आहे, आधी कोण जात असतं? आधी मोठे जात असतात, आधी ज्येष्ठ जात असतात. पण तुझी इच्छा म्हणून, फक्त तुझी इच्छा म्हणून मी हा व्यतिक्रम मान्य केला, अन्यथा केला नसता. हे लळा चालवणं म्हणतात बरं याला. लाड पुरवणं म्हणतात याला, कोड पुरवणं म्हणतात, आणि याला बालक व्हावं लागतं. हा जो वात्सल्य रसाचा आविष्कार आहे, साहित्याच्या भाषेत याचा जर विचार केला तर हा जो वात्सल्य रसाचा आविष्कार आहे, हा माऊलींनी 9व्या अध्यायात आणि 10व्या अध्यायात जरा अधिकपणे मांडलेला आहे. सुरुवातीच्या ओव्या तुम्ही बघा, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलावा लाहो, येथ जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा, ना तरी बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली,
ते चोज करून माऊली रिझे जेवी तेवी तुम्हा संतांचा पढी आवो कैसेनी तरी आम्हावरी हो या बहुवा अळुकियाची आहो सलगी करीत. या ओव्या बघा, या ओव्या प्रेमाचं आदान प्रदान करणारे आहेत. आता खरं तर मी विचार करून आलो होतो की या प्रत्येक ओवीचा अर्थ व्यवस्थित सांगावा, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून नाही सांगता येत, क्षमा करा. त्याचबरोबर कधी कधी लहान मुलांनी जास्त खोड्या केल्यानंतर मुलांच्या वडिलांच्या आणि आईच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. अहो तान्हयाचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचे नी. या ठिकाणी असलेल्या 5 ओव्या याच प्रकाराचं वर्णन करणारे आहेत की वासरू असतं, वासरू जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा गाय हमरत असते, वासरू हमरत असतं. मग वासराला सोडलं जातं. मग वासरू पाय मोजत 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 हळू 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 गाईकडे जातं. इकडं पाहतं, तिकडं पाहतं, निवांत जातं. बरोबर बोललो ना मी? मालेगावकडे कसं आहे, घाईनीच जातं ना. त्याला कधी एकदा म्हणे काही हे बिरडे फेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडेल निमिषमानी, अशी त्याची अवस्था झालेली असते महाराज. म्हणून आणि मग ते कासेत गेल्यानंतर जसे जसे झटे देईल तसा तसा पाना अधिक फुटतो. त्याप्रमाणे कधी कधी बाळाच्या बाबतीत अंतःकरणात आई वडिलांच्या रागही येतो, पण राग आल्यानंतर एक फटका ठेवून दिला की त्याच्यानंतर परत मांडीवर घेणार कोण असतो? ते आईच असते, वडीलच असतात. रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचेनी, हा खरा वात्सल्य भाव आहे. आणि हा वात्सल्य भाव जर जागृत ठेवायचा असेल तर आपल्याला बाल्यभाव स्वीकारावा लागतो. व्यवहारातही बाल्यभाव, जोपर्यंत आई वडील आहेत लक्षात ठेवा, आपल्या हिताचा विचार करणारे जगात आई वडिलाशिवाय दुसरं कुणीच नसतं. आपण कुठेही असू त्यांचं अंतःकरण आपल्या हिताचा विचार करतं. म्हणून त्यांच्या बरोबर बोलताना जगात तुम्ही किती मोठे व्हा, करोडपती व्हा, नाही तर अब्जपती व्हा, तिथं गेल्यानंतर लहान मुलासारखं जवळ जाऊन बसा, तुम्हाला वात्सल्य मिळाल्याशिवाय राहत नाही. वात्सल्य मिळाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं वात्सल्य व्यवहारात आई वडिलांकडून मिळेल, पण आई वडील जर परमार्थाच्या मर्यादेच्या अलीकडचे असतील तर ते त्यांच्याकडून मिळत नाही. मग एक तर संतांकडून मिळतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हणलं, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. हे संतांकडून मिळतं. नाहीतर देवाच्या ठिकाणी वात्सल्य भक्ती असावी. आणि ही वात्सल्य भक्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगात प्रकट करीत आहेत. अगदी धावता अर्थ आपण आता पुढचा पाहणार आहोत. वेळेची मर्यादा मला वाटतं आता होत आली आहे. एक 10 मिनिट चालेल ना? चालत असेल, तुमचं म्हणणं असेल तर, नाही लगेच ज्ञानेश्वर माऊली करतो. चालेल का? हां ठीक आहे. फक्त आता एक करायचं, झोप जावी म्हणून सगळ्यांनी हात वर करायचे आणि विठोबा रखुमाई संपेपर्यंत खाली करायचे नाही बरं. आणि टाळकऱ्यांना 2 मिनिट विनंती आहे, तुम्ही थांबा, जरा विश्रांती घ्या. टाळ्या वाजवायच्या तर वाजवा, पण टाळ वाजवू नका. आणि टाळी वाजवून भजन करायचंय. विठोबा रखुमाई, हो तुम्ही पण थांबा, तुम्हाला सांगितलं नव्हतं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सगळे बोला, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हाताकडे बघून तालात टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. संख्येच्या मानाने आवाज नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि बोल विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हात खाली गेले विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा विठोबा रखुमाई नानी मार विठोबा रखुमाई विठोबा 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 सांभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता विरोध अभेरुका जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात आई वडिलांनी मुलांचे लळे पाळायचे असतात आणि एकीकडे त्याच्या ठिकाणी असलेले जे विषम असतात विषम म्हणजे दुर्गुण विषम या शब्दाचा अर्थ दुर्गुण आहेत जगामध्ये ते दुर्गुण जातील तर जग त्याला उघडं केल्याशिवाय राहणार नाही आई वडिलांचं कर्तव्य असतं की डोळ्यात जर हरळ गेलं हरळ म्हणजे हरळी नाही दगड छोटा खडा डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे त्यातलं जे हरळ आहे तर डोळ्यात जर छोटा खडा गेला तर तो काढताना काय करावं लागतं स्क्रू ड्रायव्हर घ्यायचं आणि काढून घ्यायचा बरोबर बोललो का नाही कापसानं काढावं लागतं हो त्याप्रमाणे आपल्या बाळाच्या ठिकाणी जर दुर्गुण असेल तर तो जगात प्रगटही न झाला पाहिजे आणि त्याच्यात राहिला पण नाही पाहिजे अशा पद्धतीनं काढावा लागतो अशा पद्धतीनं काढावा लागतो माझ्या बाळाला जगात कुणीच वाईट न म्हणलं पाहिजे हे मानणारे एकमेव आईवडील असतात आईवडील असतात म्हणून देवा जर तुम्ही आईवडील माझे बनणार असाल माझा लळा पाळणार असाल तर माझी विषम व्यवस्थितपणे पाळली पाहिजेत सांभाळली पाहिजेत माझ्या दुर्गुणांना व्यवस्थित बाजूला केलं पाहिजे जगात ती प्रगट न झाली पाहिजेत देवा जर तुम्ही जवळ आहेत माझ्याकरता भगवंताशिवाय जवळ कुणीच नाही लक्षात ठेवा मी पण नाही आहे माझी इच्छा मला कळायच्या आधी देवाला कळते हा नियम आहे देव माझ्या इच्छेचा साक्षी आहे फक्त मला त्याला साक्षी बनवता आलं पाहिजे आज आमच्या सकाळच्या पहाटच्या चिंतनात एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की महाराज आपली साधना आपल्या मनानं केली आहे ती किती झाली आहे हे आपण कसं समजायचं आपल्या मनाची साधना किती झाली आहे आपलं मन किती पवित्र झालं आहे आणि किती अपवित्र राहिलं आहे याचा पडताळा आपण कसा घ्यायचा त्यांना उत्तर देताना हेच दिलं गेलं की आपण आपल्या मनाचा पडताळा घेण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाही याचं कारण आहे अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग क्षणाक्षणाला आपली बुद्धी पालटत राहते
प्रसंग बदलला बुद्धी पलटते, समाचाराला गेलं की तिथं रडू येतं आणि विवाहाला गेलं की हसू आल्याशिवाय राहत नाही. हे आपल्या मनाचं लक्षण आहे महाराज. म्हणून आपल्या मनाकडे परीक्षेच्या दृष्टीनं आपण बघू नका, परमात्मा आपल्याकडे पाहिल अशी व्यवस्था करून द्या. माझ्या मनाकडे परमात्म्यानं पाहतच राहिलं पाहिजे, कारण त्यानं पाहिलं की दुर्गुण राहणार नाही. आणि परमात्मा पाहतोय ही भूमिका अंतःकरणात जर कायम ठेवत गेलं, अंतःकरणाचा साक्षी तो आहेच आहे. फक्त देवाला सांगावं, देवा विकार यायला लागलाय, बरं तू बघ आणि त्याचं काय व्यवस्था लावायची ती लाव. लक्षात ठेवा, काहीच करावं लागत नाही. अनुभव घेऊन बघा. या गोष्टी फक्त ऐकून सोडून देण्याच्या नाहीत. या गोष्टी इतक्या सोप्या आहेत. जर आपण आपल्या जीवनात याचा अंगीकार केला तर महिनाभरात आपली पारमार्थिक साधना पुढे गेल्याशिवाय राहत नाही. 100% बात आहे. आणि परमार्थ नुसता ऐकण्याचा नाहीच नाही, परमार्थ हा करण्याचा आहे. म्हणून या प्रकारानं जेव्हा आपण भगवंताला आपला साक्षी बनवतो आणि त्याला म्हणतो, अनंता माझी विषमे सांभाळा बरं, माझे दुर्गुण सांभाळा बरं, का तुम्ही माझ्या जवळ आहात, जवळी असता अभेरू का, माझ्या जवळ तुम्ही आहात, मी तुमचा आहे हे जर मी म्हणतो आहे तर माझा त्याग तुम्ही कसा करू शकाल. तिसरं चरण काय हो, अनेकांची चाले सत्ता आम्हावरी, तुमची ते थोरी काय. मग जर काम क्रोध इत्यादी विकारांची सत्ता आमच्यावर चालत असेल तर देवा मग तुमचं मोठेपण काय राहिलं. काम आम्हाला पतित बनवत असेल, क्रोध आम्हाला पतित बनवत असेल, लोभ आम्हाला पतित बनवत असेल आणि तुम्ही आमच्या जवळ राहून आमची मजा बघत असाल तर तुमचं मोठेपण काय राहिलं देवा. याकरता म्हणून देवा आम्हाला सांभाळा. आणि हीच सांभाळण्याची अंतिम रीत महाराज अंतिम पंक्तीत शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आलो दुरोनी जबळे, तुका म्हणे आलो दुरोनी जबळे, आलो दुरोनी जवळी, तुका म्हणे आलो दुरोनी जवळी. आता टाळाटाळी करू नये, आता टाळाटाळी करू नये, सांभाळाची माझी विषमे आनंदा, सांभाळाची माझी विषमे आनंदा. आता टाळाटाळी करू नये, आता टाळाटाळी करू नये, सांभाळाचे माझे विषमे आनंदा, सांभाळाचे माझे विषमे आनंदा. जवळ्या सता आवेरू का, जवळ्या सता आवेरू का, जवळी असता आवेरू का, सांभाळाची माझी विषमे आनंदा, सांभाळाची माझी विषमे आनंदा. जवळ्या सता वेरुका,
जवळी असता वेरुका वेरुका जवळी असता जवळ असता वेरुका जवळी असता वेरुका जवळी असता वेरुका सांभाळावी माझे विषमे अनंता सांभाळावी माझे विषमे तुका म्हणे आलो दुरोनी जवळी आता टाळाटाळी करू नये सांभाळावी माझी विषमे अनंता जवळी असता अभेरुका. देवा खूप दुरून आलो मी. दुरून आलो म्हणजे खूप अंतर चालून आले का? अंतर चालून आले, पण कोणतं अंतर? अनेक जन्मांचं अंतर चालून आलेले आहेत. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण नाही दारुण. दारूनं दुःख होतच होतं. कुणाला असली तर सोडून द्या. दारुण म्हणजे खूप दुःख झालं. यावया येथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. लांबचा प्रवास आहे. आपल्याला वाटतं आपण आता इथं आहेत. लक्षात ठेवा, अनेक जन्मांचं दुःख भोगत 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 इथं आपण आलेलो आहेत. खूप जन्म भोगलेले आहेत. हे जग पाहत असताना त्याचं बिल किती द्यावं लागलंय फक्त आपल्या लक्षात नाहीये. खूप खूप बिल दिलंय. आणि हे मिळाल्यानंतर हे कुठपर्यंत राहणारे हे माहीत नाहीये. आणि इथून कुठं जायचंय याची व्यवस्था आपण करून ठेवलेली नाही. तुम्ही ठेवली असेल, माझं सांगतो. आपण ठेवलेली नाही. कुठं जायचंय हे माहीत नाही, कुठून आलोत हे माहीत नाही, किती दिवस इथं राहणार आहेत हे माहीत नाहीत, तरी आपण निश्चिंत राहतो. याच्यापेक्षा धाडस अजून कोणतं असतं? विचार करा. याच्यापेक्षा अजून धाडस कोणतं असतं? म्हणून सतत अंतःकरणात हे गांभीर्य पाहिजे की मी खूप दुरून आलोय, दुरून आलो. पण भाग्य आपलं हे आहे की देवाच्या जवळ आलेलो आहेत. बरं, ज्या अर्थी आपण कीर्तनात आहोत, ज्या अर्थी आपलं मन लागतंय, त्या अर्थी परमात्म्याच्या जवळ आहोत. आणि असं जवळ सतत राहत गेलं, फक्त वातावरणानं नाही, रोज देवघरात असं बसून ही प्रार्थना करावी. रोज प्रार्थना ही केली पाहिजे. जितकी आर्तता अंतःकरणात येईल तितका परमात्मा जवळ आल्याशिवाय राहत नाही. पूज्य मोरारी बापूंचं एक वाक्य मला आठवतं. हमारी अर्जी परमात्मा कब सुनते है. आपला अर्ज देवाच्या समोर कधी जातो? ज्यावेळी त्या अर्जाच्या मागे, त्या विनवणीच्या मागे डोळ्यातून 2 अश्रूच्या धारा आलेल्या असतात, त्यावेळी परमात्मा तो अर्ज स्वीकारतो. म्हणून कधीतरी एकांतात कोणी नसताना देव आणि आपण असताना देवाकरता रडायला शिका. देवाकरता रडायला शिका. देवाला हे कळू द्या की अरे याचं जीवन आता माझ्याकरता व्हायला लागलंय. हे जेव्हा कळतं त्यावेळी परमात्मा आपला अवेर करत नाही, परमात्मा टाळाटाळी करत नाही. आमची गंमत अशी आहे की आम्हाला जगानं पाहावं अशी आमची भूमिका आहे. कोणता एखादा इव्हेंट असला, काही असलं की महाराज थांबा फोटो काढू द्या, आणि तो फोटो पहिल्यांदा स्टेटसला गेला पाहिजे. सगळ्यांनी मला पाहिलं पाहिजे, ही आमची भूमिका झाली आहे. लक्षात ठेवा, कधीतरी मला देवानं पाहिलं पाहिजे ही भूमिका आणा, मग देव टाळाटाळी करत नाही. मग देव टाळाटाळी करत नाही. म्हणून एक एक पैलू इतका चिंतनीय आहे महाराज तुकाराम महाराजांच्या अभंगातला, इतका तळमळीचा आहे. दुरून आलो, देवाजवळ आलो, म्हणून माझ्या अंतःकरणातली आर्तता ओळखून आता टाळाटाळी करू नका. हे लेकरू तुमचं आहे एवढं फक्त लक्षात असू देत. ही वात्सल्याची भावना, झटा देऊन पान्हा फोडण्याची जी भावना आहे ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी
अनेक पैलूंनी या अभंगात मांडलेली आहे. वस्तुतः त्या तोडीचं त्या उंचीचं चिंतन मांडणारा वक्ता असावा, पण आपल्याकडे तसं काही नाही. आपण सामान्य आहोत. फक्त पूज्य काकाजींनी पाठवलेलं म्हणून आपल्या समोर उभं राहून जे काही थोडंफार त्यांच्याकडून या झोळीत आलेलं आहे ते आपल्या समोर देण्याचा प्रयत्न केला. वितरित करण्याचा, हा प्रसाद वितरित करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीराम अण्णा यांनी